राष्ट्र उभारणीमध्ये बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे स्थान बोमन इराणी। शेल्टर 2024 समारोप प्रसंगी उद्धार। नाशिक जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगतीमध्ये रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे। विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपले योगदान द्यावे, असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले। 20 ते 25 डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, क्रेडाई नाशिकचे मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील, शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनीलभाई भंग, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते। बोमन इराणी पुढे म्हणाले की प्रत्येकाचं स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे। बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणे गरजेचे आहे। निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्ज्वल भविष्य असल्याचं देखील त्यांनी नमूद केले। महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे म्हणाल्या, निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिकची देशात आपली एक वेगळी ओळख असून दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा विकासाची कवाडे उघडतो। नाशिकच्या शाश्वत विकासासाठी शासन सकारात्मक असून आगामी काळात नाशिक व परिसरात अनेक नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल। नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहतुकीचे पूर्वनियोजन तसेच परिसरात अनेक नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे। नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहतुकीचे पुनर्नियोजन तसेच नाशिक शहर व सभोवतालच्या परिसराचा समग्र विकासाचा विचार आवश्यक। शहर सौंदर्यासाठी प्रत्यक्ष करताना शहरातील विविध जागांचे सुनियोजन करावे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते आणि नेहमीच क्रेडाई नाशिकसाठी धावून येणारे किंवा मदतीला उभे राहणारे आणि नाशिक शहरात जे एक डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ओळखले जाणारे असे सन्माननीय अजय दादा बोरस्ते यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय। त्यानंतर टाउन प्लॅनिंगच्या डायरेक्टर मॅम, जो मिनिमम स्टॉल आहे तो 4 मीटर बाय 4 मीटरचा आहे, जो पूर्वी 3 मीटर बाय 3 मीटरचा होता। सो छोट्या स्टॉलपासून एका मोठ्या एक्सपोची जी काही सुरुवात आहे ती आपण एका मोठ्या स्तरावर घेऊन आलेलो आहोत। आणि मला सांगायला आनंद होतो की या शेल्टरला फक्त प्री मार्केटिंग नाही तर वी आर डुईंग पोस्ट मार्केटिंग ऑल्सो। टिल द मंथ ऑफ मार्च we will extend our entire branding, entire marketing of this shelter till March end। की हा जो काही कन्वर्जन आहे, ही जी काही मार्केटिंग झाली अजय दादा, की तुम्ही म्हटलात की सर्व लोकांच्या तोंडात नाव आहे की शेल्टरला व्हिजिट केली की नाही। सो इथून पुढे जर शेल्टरला व्हिजिट केली नसेल तर उद्यापासून आपल्याला रमणभाई वी डन a 3D photography of entire exhibition and we are floating that QR code to see each and every customer across the Maharashtra who will just click that QR code, go to the portal and see the entire 3D of this shelter being done here. So first time we are utilizing this not metaverse actually, but at least entire Nasik city. And again as you some initiative or incentive from the corporation in house tax, in the FSI incentives, so that's how this entire city development, each and everyone and especially Baman bhai and Ajay bhai to come this for valedictory session, and not but the least the entire GB members, the participants and all my managing committee team, youth wing, women's wing and media, the print media, the radio partners,
and the entire social media influencer. I thank them. Thank you, Lord. Thanks a lot. And Nasik citizens,